कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथेही नाहीये ती। काय झालंय हिला? कालपर्यंत काही खात पीत नव्हती, माझ्याशी बोलतही नव्हती, आज रूम मध्येही नाहीये। काय चाललंय याचं? आय नीड टू फाइंड आउट। सगळं काय चाललंय लीला? जे आमरण उपोषण। लीला, मी तुला विचारतोय, अभिराम, लीलानं सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, पाणी सुद्धा प्यायली नाहीये ती। बोल तिच्यासोबत जरा, काय तिची मागणी आहे ती पूर्ण कर, मित्र। काहीतरी होईल रे तिला म्हणून। बघ जरा तिच्याकडे बघ, एरवी हसत खेळत असणारी आपली लीला आज किती उदास आहे बघ। असं बघवत नाही रे तिला। बाबा, आय एम सॉरी, पण हिला अशी उपोषणाला बसलीये, बरं नाही वाटत। हा म्हणजे बाबा, तुम्ही इतरांच्या बाबतीत असं न्यायाने वागता ना, मग लीलाच्या बाबतीत असा हट्ट का धरलाय तुम्ही? तिच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा ना। मुलंही सांगतायत तुला, ऐक जरा बाळा, माझं नको ऐकू, त्यांचं तर ऐक। बाबा, आमच्यासाठी आम्ही काहीच मागत नाही आहोत, पण ऍटलीस्ट लीलासाठी तरी हो हो बाबा, दादा बरोबर बोलतोय। ऍटलीस्ट आता तरी तिच्या मागण्या पूर्ण करा। क्वाइट, प्लीज शांत बसा सगळे। लीला, वी नीड टू टॉक। लीला, मी तुझ्याशी बोलतोय। आजी, यांना म्हणावं, जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणार नाही। लीला, हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे आणि मला हे फुलिशनेस अजिबात आवडत नाहीये। आई, सांग तिला।
वहिनी आज तर आपलं लकी डे आहे. आज तर पार्टी झालीच पाहिजे हं? सरू काय चाललंय तुझं? सगळं मला जे बोलायचं ते खोलीत गेल्यावर बोला. चला चला चला. आजी आपल्या प्लॅनचा काहीच फायदा झाला नाही. मी एवढी उपाशी आहे कळल्यावर सुद्धा येते ना काहीच फरक पडला नाही. होणार शुकशुक बोलायचं. माझी खात्री आहे बघ, आता जरी तो रागानं वर गेला असेल ना तरी राग शांत झाला की तो येणार आणि तुझं उपोषण तू सोडावंस म्हणून प्रयत्न करणार, माझी खात्री आहे. आजी करावं लागेलच त्यांना, नाही तर मला खरंच उपाशी राहावं लागेल. तुम्हाला माहिती आहे ना मला भूक अजिबात सहन होत नाही. एकतर कशाला उपाशी राहावं लागेल? मी असताना. शांत राहा. म्हणजे एक मिनिट पुढे हो, मी काहीतरी ठेवलंय इकडे. काय ची खा खा खा. आजी अशा काळजी घेणाऱ्या आजी असतील ना तर मी तर खरंच आम्हाला उपोषण करायला रेडी आहे. लवकर खा. थँक्यू. आय कांट बिलीव्ह दिस. नीला अशी कशी उपोषणाला बसली? हा काय वेडेपणा आहे? लीलाचा हट्ट पण तिच्यासारखाच वेळ आहे. अशी दिवसभर उपाशी राहिली तर तिलाच त्रास होणार आहे. मी प्रपोज करावं या एका हट्टासाठी एवढा मोठा ड्रामा? नाही. काही करून मला हिचं हे उपोषण आजच्या आज थांबावं लागेल. काय करू मी? हमारी मांगे पूरी करो, हमको प्रपोज करो. लीला पण ना किती बावळट आहे. असं कोणी करतं का? काय तर म्हणे खाईन तर प्रेमाशी नाहीतर उपाशी. असं कोणी करतं? लीला करते ना. तिच्या उपोषणाने जर एजे तिच्यावर चिडले ना तर प्रपोजल तर दूर, एजेस तिच्यापासून दूर जातील. तुम्हाला वाटतं तितकी मूर्ख नाहीये ती. तिला चांगलंच माहितीये की एजे जरी तिच्यावर चिडले असले तरी ते तिला उपाशी मुळीच नाही ठेवणार. दुष्ट नाहीये तेजे. ते तिचं उपोषण मोडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि तरी ती हट्टाला पेटली ना एजे पुन्हा प्रपोज पण करू शकतात. मला नाही वाटत एजे असं काहीतरी करतील. तुम्हाला वस्तुस्थिती दिसत नाहीये का? तिच्या बहिणीच्या लग्नात किती राबले एजे. तिच्यासाठी आपल्याला शिक्षा केली. संक्रांतीला स्वतःच्या हाताने तिच्यासाठी हलव्याचे दागिने बनवले. एजे प्रेमात पडलेत तिच्या प्रेमात. तिच्या इच्छेप्रमाणे एकदा तिला प्रपोज करून झालंय त्यांचं. ते तिला पुन्हा प्रपोज करू शकतात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.